राहुल्या आता नुसतं चिंध्या होतात बघ. होय आजोला बोलवायला पाहिजे का तर ते चिंध्या चिंध्या करल तिची. एक काम कर त्याला बोलव लवकर. तुझं तू बोलू की मग. आजा कर अरे नाही एक महत्वाचं अर्जंट काम आहे र. आलो. मी आलो. ते बघ शीतल. अभिनंदन 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 अभिनंदन. काय ग शीतले, तुम्ही इथं काय करताय? काय म्हणजे? अगं भेटायला आलोय. कोणाला? आमच्या फ्रेंडला. कोण फ्रेंड? अजिंक्य. तो कवापासून तुमचा फ्रेंड झाला? त्यो तुझा बॉयफ्रेंड. हळू बोल. अगं तुझा बॉयफ्रेंड तो आमचा फ्रेंडच झाला की. हे बघ, आज त्यो तुझा बॉयफ्रेंड आहे, पण उद्या जर तुझं ब्रेकअप झालं तर तो तुझा बॉयफ्रेंड नसेल. त्यो आज बी आमचा फ्रेंड आहे आणि उद्या बी आमचा फ्रेंडच असणार आहे. आमचा ब्रेकअप का होईल? काय सांगाव बाई, तू एवढी भांडत असतीस की त्याच्या बरोबर. अय लाईक किती राहायचं कळलं ना? जगात काय बी होऊ शकतं पण आमचं ब्रेकअप कधीच होऊ शकत नाही, कारण तो कायम माझ्या बरोबर आहे. आणि आजा बघ, तू आलेली माहित बी नाही त्याला. तुझ्या संग बोलला बी नाही तो. आमच्या संग तर लय बोलला बाई. आम्ही सेल्फी पण काढलाय. हे बघ. आंबा. ठीक आहे. इक्या आजा माझ्या संग असा का वागतोय? असा म्हणजे कसा? तो अजून माझ्या संग बोलला नाही माहिती. बेगावला बी बोलला नाही आणि गाडीत बी बोलला नाही. अगं किती गडबडे बघतेस का नाही तू? म्हणून काय झालं? मग काय मला भेटायचं नाही वे? ते काय मला नाही माहित. मला आत्ताच्या आत्ता आजाशी बोलायचं. ठीक आहे थांब मी त्याला बोलवून आणतो. हा एक मिनिट. काय कधी आला तू? काय एकत्र चालतो की काय काय हार दात काय काढतेस? तिकडे बघ काय तिकडे? बघ की मग कळतं तुला. तिकडे बघ वातावरण तापलेला का आजा. जा लवकर बोल. जा जा नाहीतर मरशील. जा जा. बोल की. काय बोल की? बोलायला येळ आहे का तुझ्याकडं? का काय झालं? आता मला विचार काय झालं ते. हे काय? गावाचं नाव काढलंच रे बाबा, असंच काढत राहा. आणि हे घे 10 रुपये आणि बिस्किटचा पुडा खा. काय अहो नको हा, आजी. असू दे असू दे. अहो नाही खा 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 बिस्किटचा पुडा आणून खा. बरोबर. माझ्या नातावानी तू येस बाबा. हा ढापण्या त्या आजाला बोलव जरा. आजा, अरे लय महत्वाचं काम आहे. चल की. अरे अरे चल की, येशील माघारी. आजा अरे ते शिल्पीवाल्या पुरी कोण होत्या? अरे त्या कॉलेज मधून आलेत, शुभेच्छा द्यायला आले. ढापण्या बघ जरा फौजीला भेटायला पुरी बाहेर नाही येतात आणि तुला इथं गावातल्या गावात पण कोण विचारा नाही. साधं बर्थडेला कोण विश करा ना तुला. फौजी मेडल दाखव की जरा. हा अयो कसलंच मेडल आहे. फौजी सोन्याचं आहे का चांदीचं व? कष्टाच आहे. वा वा भारी. का रे शेखरे? नमस्कार भैया. हो दरवाजा बंद दिसला, म्हटलं तुम्ही आत आहे का नाही. म्हणलं घरी गेलाय का काय. अहो बाहेर बघितलं का, आजाची मिरवणूक कसली जोरात चालली ती.
अहो अख्खं गाव जमलंय. गावातल्या लोकांनी पैसे काढून त्याची मिरवणूक काढली आहे. अरे शेखऱ्या टॅलेंट बोलू दे त्याला. जनसामान्यांना बोलण्याचा अधिकार आहे. हा शेखरराव बोला. अहो तसं नाही भैया, तुम्ही चावडीवर दिसला नाही ना म्हणून लोक सांगायला आलो. अच्छा म्हणून सांगायला आलाय वय. सांग. अहो ते आज आलाय एवढंच सांगायचं होतं. ह्यात काय मजा नाही. म्हणजे मजा येईल असं सांग ना. म्हणजे गावात कोण कोण आले, काय काय चाललंय सगळं सांग. आजची मिरवणूक निघाली. अहो फटाके बँड ओवळायला बायका असं सगळं जंगी स्वागत केलंय त्याच. अजून आणि त्याला मेडल मिळालंय. मेडल भेटलं. कसलं मेडल मिळालं. अहो तो 400-500 फौजीतनं बेस्ट आलाय ना म्हणून त्याला बेस्ट मेडल मिळालंय. अरे बेस्टच झाले की मग. एकच नंबर झाले. मेडल म्हणजे काय साधी गोष्ट नाही. तुला मिळालं का मेडल कधी. नाही. तुला रे नाही भैया. लाज कशा वाटत नाही रे नाही म्हणते. आम्हाला मिळालं होतं 4थीत असताना. रनिंगच्या स्पर्धेत भाग घेतला होता आम्ही. पहिला जो येईल का नाही त्याला गोल्डन मेडल आणि शूज मिळणार होते. आणि जो सेकंड येईल त्याला सिल्वर मेडल. लई पडलो होतो तेव्हा. आम्ही सेकंड आलो. फर्स्ट कोण आलं माहितीये का. हा आपला विजय. काय झालं. म्हणजे विजय पाय ना असा तो कसा का पहिला येणार असाच विचार करताय ना. तर त्याचं झालं असं. तो पहिला आला म्हणून आम्ही दुसरे आलो. तो जर पहिला आला नसता तर पहिलं कोण आलं असतं. तुम्ही. हाय का नाही. हा हाय का नाही. मी आलो असतो का नाही पहिला. पण नाही तो आला. तो चुकला. आता चुकला म्हणला चुकीबरोबर शिक्षा फ्री मिळणारच. त्यानं पळण्याच्या शर्यतीत आम्हाला हरवलं. आता चालू बी शकत नाही बिचारा. तर त्या शर्यतीत आम्हाला सेकंड प्राइज मिळालं सिल्वर मेडल. आम्ही ते सिल्वर मेडल घेतलं. पिताश्रींकडे गेलो म्हणलं हे बघा सिल्वर मेडल मिळाले. पिताश्री काय म्हणले माहितीये. आपण शर्यतीत भाग नाही घ्यायचा. आपण शर्यत भरवायच्या. आपण मेडल नाही घ्यायचं. आपण मेडल द्यायचं. मेडल वाटायचं. तेव्हापासून ह्या मेडलची काही किंमतच कळली नाही. पण आज मेडलची किंमत कळली. मेडल पाहिजे बाबांनो. मेडल पाहिजे. त्यावेळी आम्ही हरलो. विजय जिंकला. पण ज्या शूज साठी तो जिंकला त्या शूज मध्ये घालणारा पाय मात्र त्याला गमवावा लागला कायमचा. बिचारा विजय. ही तर गोष्ट संपती. गोष्टीचा बोध झाला असेल तर